शिवाजी, अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झालेला नाहीये। एकीकडे शिंदेंनी राजीनामा दिलाय, दुसरीकडे अशा पद्धतीने पोस्टर्स फक्त फडणवीसांचे नाही तर बाकी नेत्यांचे आपल्याला झळकताना दिसतात। काय नेमकं घडू शकतं या बाबतीत? सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला पाहायला मिळते भाजप श्रेष्ठींकडनं. आणि शिंदे असो की अजित पवार असो, देवेंद्र फडणवीस असो, त्यांच्या सगळ्यांच्या नजरा आता दिल्लीकडे लागलेल्या आहे. अवघ्या महाराष्ट्रामधून या सगळ्या संदर्भात दिल्ली म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर काही हालचाली होतात का, याकडे आता खरंच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावं समोर येताना पाहायला मिळतात. त्यामध्ये वेगळं काही नाव येतंय का? कारण भाजपकडनं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आता काळजीवाहू झालेले आहेत, एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे. याच्या पलीकडे काही नावं असतील का, याबद्दल देखील चर्चा आहे. मात्र सध्या तरी प्रामुख्याने ही दोन नावं आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. हं, हं. त्यामुळं या दोन्हीपैकी कोण मुख्यमंत्री होतं या संदर्भात आता चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा, त्यांची नावं दिली जात आहेत. सध्या सगळ्यात जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या होत्या. त्यामुळं त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना वाटतं की त्यांच्या नेतृत्वात हे यश मिळालं आहे. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं नेतृत्व केलं आणि त्यांना 135 च्या आसपास जे बहुमत पर्यंत पोहोचणारा आकडा दिलेला आहे. त्यामुळे साहजिक आहे की भाजप देखील स्वतःचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळते. त्यामुळे भाजप श्रेष्ठी जे आहेत यामध्ये समोरच्याऱ्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते. आणि या सगळ्यामध्ये आता नक्की मुख्यमंत्री पदाचं नाव कोण असेल या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. आणि आता मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या संदर्भात दिल्लीतून काही हालचाली होत आहेत का, दिल्लीमधून काही संदेश दिला जातोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तसं जर पाहिलं तर जी. भाजपचा गटनेता अद्यापर्यंत निवडण्यात आलेला नाहीये आणि भाजपमधून निरीक्षक जो आहे तो अजूनही पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे निरीक्षक नक्की कोण असेल, त्यानंतर भाजपच्या आमदारांची मतं जाणून घेतली जातील. तो निरीक्षक दिल्लीत येईल आणि दिल्लीत आल्यानंतर साधारणपणे गटनेता च्या संदर्भात ती माहिती जी आहे ते दिल्लीत देतील किंवा तिथूनच फोनवरून अमित शहा त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी जी. यांच्यापर्यंत ही माहिती दिली जाईल. जे पी नड्डा यांना ही माहिती दिली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा थोडक्यात गटनेता जो भाजपचा असेल तोच मुख्यमंत्री असेल, असं देखील भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही अद्यापपर्यंत गटनेता हं. निवडलेला नाहीये असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपचा गटनेता निश्चित. कोण असेल या संदर्भामध्ये अजूनही निश्चिती झालेली नाही. आमदारांची मतं हं, जाणून हं. घेण्यासाठी केंद्रातून निरीक्षक पाठवले जातील आणि त्यांची आमदारांची मतं जाणून घेतली जातील. हं. त्यानंतरच गटनेता भाजपचा ठरवला जाईल आणि त्याची जी पूर्ण इतिवृत्तांत आहे तो अगदी. दिल्लीकडे पाठवला जाईल. त्यामुळं अजूनही निश्चित. वेट अँड वॉचची भूमिका आहे आणि भाजपच्या याच्या वतीने या संदर्भात कुठलंही भाष्य नाही, शिंदेच्या वतीने कुठलंही भाष्य नाही जी. आणि अजित पवार यांच्या वतीने देखील भाष्य नाही. त्यांनी सर्व अगदी, जे आणि त्याच्यामुळे आता या अधिकार आहेत घडामोडी कशा पद्धतीने पुढे वेग घेत आहेत हे पाहावं लागेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, मुंबईमध्ये काय नेमक्या घडामोडी या सगळ्या संदर्भात आता घडताना दिसत आहेत? पोस्टरबाजी सुरू झाली, एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिलाय, त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी जमतेय। मुंबईत नेमकं याबाबत काय घडतंय आता? आपण जर बघितलं असेल रिद्धी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला। ज्याप्रमाणे दीपक केसरकर म्हणालेत की आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो आता दिल्लीतच ठरेल। त्यामुळे आता दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री पदाबाबत काहीच चर्चा होणार नाहीये। जी चर्चा होईल ती अंतिम चर्चा होईल असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता वर्षा या त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। अनेक पदाधिकारी सकाळपासूनच त्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांना भेटायला येत आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर खरं तर या निवडणुका लढल्या गेल्यात, त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावेत हा अशी ठाम भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांकडून व्यक्त केली। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांनी ज्यावेळी राजीनामा द्यायला मुख्यमंत्री गेले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत होते, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्यांच्यासोबत होते आणि ते हे तिन्ही नेते एकत्र निघालेले आहेत। एकनाथ शिंदे वर्षावर गेलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस सागर या निवासस्थानी गेलेले आहेत। त्यामुळे आता पक्ष पातळीवर जी आहे ती तिन्ही नेत्यांची आपापल्या पक्षामध्ये चर्चा होईल। अर्थातच निश्चित, आणि ही चर्चा पुढे नेमकं कशा पद्धतीने रूप घेते हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी सुशांत।